पावसाळा चालू झाला, दमट वातावरण झालं की सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा शेवट हा आपला चहानीच होत असतो. चहा आणि बरंच काही. चहा आणि बरंच काही म्हणजे काय? चहा पिता पिता आपण आपल्या नवऱ्याबरोबर गप्पा मारतो, घरातल्यांबरोबर गप्पा मारतो, मुलांबरोबर गप्पा मारतो. अगदीच एखादी कोणी मैत्रीण घरी आली तरी चहा पिता पिता आपण गप्पा मारत असतो. पाहुणे आले तर चहा पिता पिताच गप्पा मारत असतो. अगदी फोनवरती बोलता बोलता आपण चहासुद्धा पित असतो. आज आपण असा टपरीवर मिळणारा कडक दाटसर असा चहा घरी कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चहा आणि बरंच काही असं तुमचाही अनुभव नक्कीच शेअर करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता प्रत्येकाच्याच घरात चहाचा मसाला असतो असं नसतं, किंवा सगळे साहित्य असतात असं नसतं. पण काही मोजके साहित्य असतात, प्रत्येकाच्या घरात ते असतात, मसाल्यांमध्येच असतात आणि आपल्याला मसाल्यांमधलेच हे साहित्य जे असतात ते चहामध्ये वापरायचे असतात. आता यामध्ये मी काय घेतलेले 4, 5 किंवा 6, 5-6 एवढ्या काळी मिरी घेतलेल्या आहे. 2-3 लवंग घेतलेले, 2 विलायच्या घेतलेल्या, एक दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि सुंठ पावडर आणि आलं लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला चहा बनवण्यासाठी पुरेसं झालेलं आहे. आता इथे एक सिक्रेट पदार्थ म्हणजे काय? विलायची आवर्जून यामध्ये घालायची, ज्यामुळे चहाचा जो स्वाद असतो ना तो खूप छान येतो. आणि विलायची पावडर नाही घालायची, अख्खी विलायची अशी टेचून घालायची. एका ग्लासामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे आणि टेचून घ्यायचं असं खलबत्त्यात. जास्त बारीक पावडर नाही करायची, थोडंसं हे मोठंच ठेवायचं. आता चहामध्ये आलं घालताना आलं हे टेचूनच घालायचे, असं किसून वगैरे किंवा असं तुकडे करून नाही घालायचं. ह्याच मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी आलं घ्यायचं आणि आलं ठेचायचं. आता इथे तुम्ही बघू शकता मी ठेचून घेतलेलं, याचं जास्त पावडर नाही झालेली, पण हे फुटलं गेलेलं आहे. लवंग फुटली पाहिजे, काळी मिरी आहे ना ती फुटली पाहिजे, विलायची घेतली ती पण फुटली पाहिजे. आता पाण्याचं प्रमाण इथे कसं घ्यायचं आहे? आता 2 कप मी इथे चहा बनवते, 2 लोकांसाठी 2 कप. तर पाणी मी इथे किती घातलेलं आहे? 2 ज्या ग्लासामध्ये मी टेचून घेतला मसाला तेवढेच 2 कप मी 2 ग्लास पाणी घातलेले. 2 ग्लास पाणी आपल्याला का घालायचं? तर हे सगळं उकळेपर्यंत 1 ग्लासभर पाणी आटलं जातं आणि 1च ग्लास खाली राहतं. 2 कप चहा बनवायचा आहे, 2 कप पाणी घाला, 1 कप पाणी आटलं गेलं पाहिजे असं आपल्याला हे मसाला शिजवून घ्यायचा. आता चहा पावडर आणि साखर कधी घालायची आहे ते मी तुम्हाला सांगते. मसाला करून घेतला, पाण्यामध्ये मसाला घातला, मसाला पहिला पाण्यामध्ये चांगला उकळून द्यायचा. मसाल्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरला पाहिजे. आता इथे माझ्याकडे चमचा आहे, म्हणजे नेहमीचा माझा हा चमचा मापाचा आहे. 2 कपसाठी मी 2 चमचे पावडर इथे घालून घेते. तुमच्याकडे मापाचा चमचा असेल तर अतिउत्तम आहे, नसेल तर अंदाजाने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता मसाला चांगला उकळला की मग चहा पावडर घालून घ्यायची. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला जास्त कडक असा चहा पाहिजे नसेल, डार्क जर असा घट्ट, तर थोडीशी इथे चहा पावडर तुम्हाला जास्त वापरायची. चहा पावडर घातली की चांगलं उकळून द्यायचं, चहा पावडर चांगली शिजवून द्यायची. 2 मिनिट तरी चहा पावडर चांगली शिजवून द्यायची. त्यानंतर यामध्ये दूध घालायचे. 2 ग्लास पाणी घातली होती, 1 ग्लास पाणी आटून 1च ग्लास आपलं पाणी इथे शिल्लक राहिलेले, त्यामध्ये आपल्याला घालायचे 4 ग्लास एवढं दूध घालायचे. म्हणजे 2 कप तुम्ही इथे दूध घालू शकता. आता दूध घातलं की हे चांगलं उकळून द्यायचं. दूध घातल्याच्या नंतर मात्र चांगलं आपल्याला 5-6 मिनटं हे
उकळत ठेवायचं आहे जोपर्यंत एकदम कडक असा ब्राऊन चॉकलेटी कलर चहाला येत नाही, तोपर्यंत आदनंमधनं चहा असा ढवळत राहायचा, म्हणजे चहाला चांगला घट्टसरपणा येतो. त्यानंतरनं सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे साखर घालायची. आता इथे साखरेचं प्रमाण मात्र मी तुम्हाला सांगत नाही, कारण कुणाला गोड चहा लागतो, कुणाला कमी गोड लागतो, किंवा कोणी साखर घालतच नाही. तरी मी इथे 4 चमचे साखर घालून घेतलेले, म्हणजे एका कपासाठी 2 चमचे एवढी मी साखर इथे घातलेली. आता इथे आपण साखर घातली की गॅस आपल्याला इथे मोठा करायचा आहे आणि पटकन एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली, चहावरती उतू आला, गॅस बारीक करायचा. 2 मिनटं साखर घातल्याच्या नंतरनं चहा उकळत ठेवायचा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ चहा उकळत ठेवू नका, चहाचा चव जी असते ना ती बदलली जाते. तर इथे आपला झाला हा चहा बनवून तयार. लईत लई किती 10-1 मिनटं चहा बनवायला लागतो 2 कपांसाठी. तेवढासा पुरेसा पाहिजे. चांगला मसाला शिजला पाहिजे, चहा पावडर शिजली पाहिजे, दूध चांगलं चहात घातल्याच्या नंतरनं उकळलं पाहिजे. साखर घातल्याच्या नंतरनं मात्र चहा कमी उकळायचा, एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. छान दमट वातावरण आहे, पाऊस पडतो आहे, रिमझिम पावसामध्ये संध्याकाळचा 4, 5, 6 वाजता तुम्ही जर चहा केला असेल, असा कडक कडक चहा सोबत बिस्किट वगैरे आणि काहीतरी असं चटपटीत आपण घरी बनवून ठेवलेलं असतं. ते रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.